नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकाची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही आता निवडणुकीचं जोरात वारं वाहू लागलं आहे। काय नेमकी हवा आहे फलटण तालुक्यात, कोणत्या पक्षाला लोकांचा कल आहे, त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत। सांगवी या गावामध्ये आलो आहे। फलटण तालुक्यातील सांगवी हे गाव अगदी फलटण बारामती या सरहद्दीवरती हे गाव आहे आणि इथल्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे थोरली का बारकी? शरद पवार गट तुतारी। हा, कशामुळं? गड्या नाही होय? गड्याला नाही, अजिबात नाही नाही म्हणजे अजितदादा बरोबर नाही, नाही नाही पवार साहेबांबरोबर। पवार साहेब कशामुळे पवार साहेबांबरोबर? असं कशामुळे आवडते पवार साहेब? एवढं नाही। आपले जे आमदार माहित आहेत का फलटणला कोण आहेत? आहेत की दीपक चव्हाण आपल्याकडे येतं का? येतात कधी कधी। कामं केली का आपली? काय केले ते भरपूर, काय काय केलं? हे सभा मंडप हे सभा मंडप केला, अजून आणि रोडची हे केले ते। माजी खासदार रणजितदादांनी काय काम? त्यांची बी आहेत काम, बरं काय एवढं नाही ते माहित आपल्याला। हा, पण तुतारीच तुतारीच। आणि मग जर समजा महाराज तुतारीत नाही गेलं तर तरी बी तुतारीच। तरी बी तुतारीच। हा, जी पवार साहेब देतील ते तुतारी। हा ठीक आहे। तुतारी का घड्याळ का कमळ? आता तसं काय सांगते, जनतेच्या मनावर असतं। जनतेच्या मनात काय चाललंय? पण जनतेच्या मनावर असतं कोणाला काय करायचंय तो तरी मोदीचं 2000 मिळलं का? नाही नाही लाडक्या बहिणीचं 1500? काय नाही ती बी नाही नाही आणि ती बी नाही। हा हा, कशामुळं? आता काय माहिती, आता वरण निवडणूक होस तर म्हणते देतो हा, निवडणूक झाले की काय करत्या। आपला आमदार कोण आहे माहित आहे का? आता कुणी का असं पण फलटणचे काय आपले नाही. आमदार हाय की कोण आहेत आमदार? आता आमदार आता काय तेच सांगता येत आता. दीपकराव चव्हाण आमदार आहेत। होय, होय, दीपकराव चव्हाण आमदार माहित आहेत? ती बी आहेत माहिती। हा, आपल्या गावात काही कस कामं झाली का नाही? काय नाही काम नाही काय अजिबात काय सुद्धा कामं नाही? काय नाही कशामुळं? आता काय माहिती, आमदारांच्या मनावर रस्ते केलं दुरुस्त, हा, स्मशानभूमीकडे नेलं, इकडे तिकडे तेवढं पुरतं केलं, छटछट केलं की झाली बिल काढून। छटछूट केलं, लय चांगलं केलं नाही? काय नाही होय, हा, मग तुम्ही काय म्हणलं का नाही तसं? काय म्हणायचं आता, कोणाला म्हणता हा? कोणाला म्हणता, सगळ्या चोराच्या बोंबा जोराचे बाबा सगळ्या म्हणायचंच नाही कोणाला काय। काय म्हणतात ते, जो तो ज्याच्या ससा तेच पारदी। होय, वारं कुणाचं आहे? काय वारं कुणाचं आहे यंदा? रामकृष्ण हरी। आयला आपण पॉलिटिक्स मध्ये नाही किंवा पॉलिटिक्स मध्ये नाही, आम्ही काय करतो, वारं कुणाचं आहे? पण घड्याळ आता काय घड्याळातच आहे बरं का। हा. पण ईशाचं शिक्का मारता का नाही? मग शिक्का मारायचं म्हणजे कसं आहे माहितीये का, मारायचं कोणाला बी म्हणजे आपल्याला वाटलं की बाबा हे माणूस आपल्या वाईज कामाचा आहे, हा, मारायचं त्याला। जो आपल्या कामात आहे त्याला मारायचा। हा, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बघितलेत की, संजय बाबा, बघितलेत की, खासदार रणजित दादा, बघितलं की, बघितलं ते? बघितलं। फक्त आता त्याने उभा केलेली माणसं बघायची आता, हा, आणि मग शिका मारायचा। हा, रामराजेला मारणार आपण। रामराजेला ते आमच्या पालात येऊन हा. मशिदीपाशी बसून हा, 2-4 वेळा त्यांच्या मीटिंग झाले, काय अडचण आली की ते माणसं काय आमच्या अडचण आली की तुमच्या सोडवते ते, हा म्हणून त्याला शिका। हाय की त्यांना शिकायला। काय काय यंदा भाजपचं वार आहे। भाजपचं? हो, कशामुळं? आम्ही भाजपची माणसं असल्यापासून आम्ही भाजपकडे जातो। तुम्ही भाजपचं वारं आणलं काय? मग हो, यंदा कोण उमेदवार आहे फलटणला भाजपचा? सचिन कांबळे। होय, कशामुळं? आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी नानासो मोहिते आमच्या गावचे नेते आहेत ते, हा. तर त्यांच्या बंगल्यावरती गेलतो। हा, त्यावेळेस आमचं ठरलंय तिथं की यंदा भाजपच्या पक्षातून सचिन कांबळे आमदार केला उभा, तुमचं आमदार ठरलंय केला fix मध्ये? आमचं ठरलंयच, सचिन कांबळे पाटलाला निवडून आणायचं आमचं ठरलंयच। आमदार इकडे आलतं का नाही दीपक चव्हाण? अजिबात नाही, 15 वर्ष झालं ते आमदार आहे ती, हा. पण अजूनपर्यंत सांगवी गावाला आलं नाही। विकास कामं काय केली? विकास कामं बी अजून काय झाली नाही, श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजू आणि काही कामं केली नाही? अजिबात नाही। यंदा फिक्स म्हणजे सचिन आम्ही कांबळे ठरवले सचिन कांबळेला मतदान करायचं आणि सचिन कांबळेच्याच मागे उभं राहायचं। काय 1500 हप्ता मिळाला का? भेटला की किती मिळालं? 3000। 3000 मिळालं? आता पुन्हा 1500 यायचं ते आणखी, पुन्हा आता पुढच्या महिन्यात 1500 मिळायचं ते? हो, नाही तर अजून आलं। कोण देतंय तुम्हाला हे? अजित दादा। अजितदादांनी दिलतंय? यंदा कुणाला मग शिक्का कोणाला? त्यांना द्यायचा। त्यांना द्यायचं होय, आणि नाही दिल्याने बंद आहे पण? द्यायचा होय, मग पण काय? ते निवडून नाही आले की नाही पुन्हा मग हप्ता नाही? होय, निवडून आणायचं। निवडून आलं तरच तुम्हाला आहे? हो, आणायचं की निवडून। तुम्ही सांगायचं कोणाला करणार आहे ते?
आमदार होय. यंदा कुणाला करायचं आमदार मग कसं आहे माहितीये का सांगून उपयोग नाही ना. झाला पाहिजे. बोट दाव जिथं दाबल ना तेच होणार एवढं नक्की. बोट दाबणार तिथं पण हा, कुठलं बोट दाबणार आहे? त्यासाठी काही बोट तोडून घेतलंय. तोडूनच घेतलं होय. हा. बोट तोडूनच घेतलं. हो, तोडूनच पण कुणाचं दाबणार? तुतारीचं दाबणार, गाठ्याचं दाबणार, कमळाचं ते कसं आहे दाबणार. माहितीये का अजून आमदारकीचं जेव्हा इलेक्शन येईल ना तर आपल्या महाराष्ट्रात लय हालचाल वेगळी होणार आहे. हालचाल होणार त्या. हा लय अजून- वेगळी होणार आहे. मग काय त्यावेळेस होणार काय आहे असेल ते ते तर सांगा की आम्हाला माहित काय राहून आता तुम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा जास्त सर्वे तुम्ही करता तुम्हाला ज्यादा माहिती. काय आपला आमदार आलतं का इकडे? दीपक चव्हाण इकडे आलतं का? हा इकडे दीपक चव्हाण आलतं का 5 वर्षात? येऊन गेलं असतं तर कोण आपल्यासारख्या सर्वसाधारण पशी गाठ घ्यायला येतात का ती फक्त- सर्वसामान्याला कोणी करत नाही. कोण जरी रणजित अण्णा जरी आलं तर काय गरीबाची गाडी उतरून बाबा रानात एखादा काम करत त्याच्यामध्ये जाऊन म्हणल्यात का तुझं काय चाललंय रे? तुझं काय कधीच चाललंय? नाही. कोण नाही म्हणत. कोण म्हणत नाही जेव्हा. त्याच्यामुळे काय आहे माहितीये का निवडणूक लागली की फक्त वेळ- म्हणणार. हा वेळ निवडणूक लागली की म्हणणार काय चाललंय. म्हणूनच ही दावायचं परत. शिरा दाबायचं आणि हे बरोबर दाबायचं. पण कुणाच दाबायचं? ती आता ती वेळ सांगणार आहे ना 2000 मोदीचं मिळलं का कोणाला. तुम्हाला? रानच नाही माझ्या नावावर. अजिबात रान नाही होय. घरकुल मिळलं का? घ्या घरकुल बी नाही. जातीचं दाखलं निघा नाही तर आमचं तर तुम्ही- जातीचा दाखला बी नाही होय. कळलं का? कसं तुम्ही मिळलं म्हणजे काढलं नाही तर का मिळलं आणि नाही? एखाद्याला अत्याचार केला तरी खालनं फोन जातात पोलीस स्टेशनला जर गेलो ना एखाद्याला मारला आम्हाला हा. गेलं तर खालनं केस घेऊ नेत्यांचं- नका. हा केस घेऊ नका जेव्हा. सरळ मार्गे मग करा. मारून द्या अजून ह्याला मारून दिली तर. हा, मग तीच म्हणूनच मग वेळ फक्त वेळ आली की बघायचं. वार आहे. वार हा? वारच काय आता तुतारीच आमच्याकडे जास्त आहे. तुतारी हो तुतारी कशामुळे? नदी जवळ असल्यामुळे बारामती. नाही नाही नदी नाही बारामतीचा आणि ह्याचा काय सवाल आहे? जवळ असल्यामुळे बांधकरी. बांधकरी असलं तरी काय तो होय. हो कशामुळे हो तुतारी? हा कशामुळं? नाही वारच तसं आहे ती वारच तसं आहे. लय वार आहे. वारलंय कोण आहे फलटण तुतारी कोण घेतोय पण? फलटणला तर अजून तसं काय गॅरंटी नाही. तुतारी कोणी नाही घेतली तर मग कसं काय? हा फलटणला तुतारी जर रामराजाने नाही घेतली हा मग कसं काय? तरी पण हाय लोक तुतारीलाच हे करणार. तुतारीला द्या ना. कोणी उभा करून द्या. हो कोणी दगड उभा केला तर तुतारी. हो, तुतारीच. कशामुळे एवढं तुतारी हो तुमचं पहिल्यापासून? काय शेतकऱ्याचं केलंय भलं सांगा की तुमच्या भाजपनं 2000 दिलं की 2000 देऊन काय किती दिवस पुरणार आहे 2000 नाहीत. माहितीचं सामान बी येत नाही. माहिती सामान भेट नाही. नाही येत माहितीचं सामान. मग हा पवार साहेबांनी काय दिलं मग? पवार साहेबांना होय. हा. पवार साहेबांना प्रेम दिलंय ना. प्रेम फक्त. बस झालं तेवढं आम्हाला चिकार झालं. आपण मोदी नाही दिलं. हा 1,500 रुपये दिले लाडक्या कसं का बहिणीला. असं पण ते आमच्या गावचं आहे ना. होय. हो तुमचं गाव बारामती तालुक्यातलं आहे. मग काय बारामती तालुका निरा नदीच मध्ये आहे. नदीतनं पडायला गेलं की बारामती तालुका. ते काय आणि कसं? जवळचा आहे तर म्हणून तुम्ही त्यांच्या हो, संगे. मग काय पण फलटणचा आमदार तुमच्याकडे आलं गाव? हा फलटणचा आमदार इकडे तुमच्याकडे आलं का? आलं नाही आलं तरी आम्हाला काय फरक पडत कोण नाही. आमदार आहे ते तर माहित आहे का? हा कोण आमदार आहे ते तर आहेत माहित आहेत का? आहेत की कोण आहेत आमदार? दीपक चव्हाण इकडे आले का तुमच्या गावाला? येतात की कामं केली का? काम होय हा? काम चालूच असते. काय काय कामं केली? हा काय काय कामं केली? काम मग भरपूर केले त्यांनी. संजीव बाबा आला का इकडे? रामराजे संजीव बाबा यांनी कामं केली का? येतात किती पण त्यांनी कामं केली का? केली की. बार कुणाचा यंदा? महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं. फलटणला कोण आहे महाविकास आघाडीचं? काय कोणी उभं केलं तरी कोणी उभं करून द्या. हा. म्हणजे तुतारीला मिळून द्या, हम्म. मशालीला मिळून द्या, हम्म. आणि तिसरं कोण झाल्या महाविकास कमळ आघाडी कमळ पंजाला मिळून द्या. हम्म. कुणी चालतंय? हा तिन्हीपैकी कोणी असलं तर चालतं. कमळ चालतंय का? कमळ असलं तरी चालतंय आपल्याला. कमळ बी चालतंय या. महाविकास आघाडी बी चालते या. आपल्याला काय जे कोणी उभे करते आपलं. जी कोण उभे आता समजा 3 जण उभा केली, हा. म्हणजे कमळाचं उभा केलं सचिन कांबळे पाटील, हा तुतारीचं उभा केलं इकडे अजून दुसरं, हा अजून गाड्याचं उभा केलं, समजा दीपक चव्हाण इकडे उभा असला अजून, आपण काय कुठल्या पक्षात नाही आपले कोण बी चालतं कुठलं उमेदवार कुठला उमेदवार? कोणी काम करणार. सध्याचा आमदार इकडे आलतं का तुमच्या गावाला? सध्याचा आमदार नाही सध्या तर नाही आलं. आलं नाही तर इकडं. विकास काम काय केली की नाही आमदारांनी? कुठं तेव्हा काम नाहीत काय नाही ते. हा अजिबात. हम्म. संजीव भाऊनी कामं केली असली की ते आता फलटण ते शहरात काम करते तिकडे ग्रामीण भागात नाही सांगवीमध्ये केली की नाही? नाही पुन्हा ह्यांनी केली का नाही? रणजितदादांनी केली की नाही? माझी खासदार कुठं तेव्हा त्यांनी पण नाहीत काय काम नाही केली. कुणीच कामं केली नाही ती. आता कुणी मग तुम्हीच कामं करा, मग तुम्ही उभा राहता. केलं. आता कसं काय आम्हाला तिकीट दिलं तर करू राहू. तिकीट द्यायचं, ग्रामपंचायत घ्यायचं तिकीट, उभं राहायचं, कामं करायची. काय सध्या आता कोण कोणाचं आहे आता आम्हाला कळतंय का तरी. कोण कुणाला तीच कळ नाही. तिकडून फुटते आणि तिकडे जाते ती. तिकडून फुटते आणि कोणाला तिकडे मत द्यायचं सांगा तुम्ही. कुणाला मत द्यायचा याचा प्रश्न पडला. अवघड आहे. लय अवघड झाले. असूया मग आता अवघड. चालते चालते काय नाही यंदा काय कुणाचा हवा आहे? अवघडच झालं. अवघड नाही, सोपं आहे. सोपं आहे होय. हो एकदम सोपं आहे.
हवा कोणाची आहे फक्त सांगायचं. आम्हाला नाही सांगता येणार. का बरं सांगता येणार नाही? फलटणचा आमदार कोण आहे ते तर सांगता येतील का? काय आपल्याकडे आलतं का नाही फलटणचा आमदार? नव्हतं आलं नव्हतं एकदा पण एकदा पण 5 वर्षात? 5 वर्षात नाही. कशामुळं? काय माहिती आता, काय त्यांच्या जीवाला माहिती. आता कुणाला आमदार करायचं फलटणचं मग? काय राजांना, राजांना? कोणत्या राजांना पण? काय आता रामराजांना रामराजांना. आणि त्यांनी आमदार केलं दीपक चव्हाण. केलं असलं तरी पण आता नाही. ते दीपक चव्हाण सोडलेत की त्यांना. सोडून द्यायचं ते आता. आता कोणाला करायचंय मग? रामराजे. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? वार कुणाचा आहे यंदा? यंदा वार म्हणजे आम्ही तुतारीकडेच आहे, पहिल्यापासून तुतारीकडेच राहणार. होय. फलटण तू तरी कोण घेणार? ही फलटणचा विषय फलटणकडे, पण आम्ही राजगटाचा कार्यकर्ते आहे. आम्ही राजगटाचंच काम करणार. आणि राजगड तू तरीकडे नाही आले राजगट तुतारीकडे मग ती जातील तिकडे त्यांच्या मागे जायचं. ते तू त्यांच्या मागे जायचं, पण तुतारी फिक्स आहे. हा तुतारी फिक्स आहे. तुतारी आली तर तुतारी, हो. आणि दुसरीकडे गेली तर त्यांच्या संग जायचं. हो. कशामुळं? नाही ते आता ती ठरवतील ती. आम्ही त्यांच्या मागे पहिल्यापासून आम्ही त्यांच्याच मागे. आमदार इकडे आलं का तुमच्या गावाला? आमदार दीपक चव्हाण हा येऊन गेले की त्या दिवशी. काम केली का? काम केली ती काम कुठून म्हणते ना काम केली. संजू बाबांनी कामं केली का? संजू बाबांनी बी केली ती. महाराजांनी कामं केली का? केली ती. काय काय केली कामं? काय केली आता तेवढं नाही सांगता यायचं एवढं मला. केली ती कामं केली ती. काम केलं. गावाला आले तुमच्या, हो. कामं केली त्यांनी, हो. म्हणून तुतारी, दुसरं नाही अजिबात. नाही तुतारी म्हणजे त्यांचंच आम्ही पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. महाराज त्यांचं- सांगतील ते. हो महाराज. महाराजांनी तुतारी सांगितलं तर तुतारी, महाराजांनी गाठ्या सांगितलं तर गाठ्या. तिघ भाऊ काय म्हणतील ते. पण त्यातलं एक भाव ह्याच्या सांगायचं तुतारी सांगायचं, मग ते आता आणि 2 जण गाठ्या सांगायचं. ती त्यांचं ते आता करतील ठरवतील ते ठरवतील ते. हा. त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. हो. काय चाललंय? काय नाही, वार कुणाचं यंदा? भाजपचं. भाजपचं? हम्म. कशामुळं? चांगल्या सुविधा दिल्यात त्याच्यामुळं. काय काय सुविधा दिली ते? चांगल्या रस्त्याची कामं चांगली आहेत. रस्त्याची कामं चांगली आहेत. हो, लाडकी बहीण योजना चालू लाडकी केलेली आहे. बहीण. शेतकऱ्याला 2000. हा, अजून अजून बरीच सगळे. दर कुठे येतो? उसाला दर नाही, दुधाला दर नाही. कुणाच्या काळात होतं? आता दुधाला दर कुठे येतो? पहिले काँग्रेसच्या काळात किती दर होता? काँग्रेसच्या काळात कमी होतं, किती होतं? पण महागाई नव्हती तेव्हा. असं कोण म्हणतं? तेव्हा कमी महागाई होती. त्या पटीनं तेवढी महागाई होतीच ना. कोण आहेत उमेदवार? कोण आहेत फलटणचे उमेदवार? कोण आहेत? जे कोण भाजपचे उमेदवार. भाजपचं चिन्ह दिसलं कमळ की शिका मारायचा. हा, बघायचं ना उमेदवार कोणी बी असू द्या. हो, काम आमदार इकडे आलं का? सध्याचा आमदार दीपक चव्हाण नाही झालेलं. इकडं नाही झालेलं. कामं केली का त्यांनी? काय नाही मला सांगता येणार, मला तर काय दिसले नाही. माझी खासदार रणजितदादांनी कामं केली का? हो, केलेत की. काय कामं केली? आता ते प्रत्यक्षात तुम्हाला येऊन दाखवावं लागतं म्हणजे प्रत्येक गावात. केली ती कामं त्यांनी. हो, केलेत. आणि वरनं मोदी काय देतील ते उमेदवार इकडे आपला चालवायचा. चालवायचं. आणि नसला इकडे उमेदवार मोदींचा तर असं होणारच नाही. होणारच आहे. ते मित्र पक्ष तरी असेल, त्यांच्या नाही, गाड्याचा तरी असेल, भाजपचाच उमेदवार असेल. भाजपचाच असेल, हा. गाड्याचा नसणार. नसणार. नाही. म्हणजे तुम्हाला दिलायच मतदारसंघ. हा. फलटण कोरेगाव दिलायच, हो हो भाजपला दिलाय हो हो, फिक्स मध्येच. फिक्स मध्ये. म्हणजे गाड्या नाही जिथं. नाही नाही. निवडणूक लागली आमदारकीची, काय करता? आता काय कुणाला निवडून आणायचं मग? आता कोण आमच्या इकडला असेल ते. इकडचं कोण आहे तुमच्या इकडचं? आता कोण राजे असताना रणजित दादा आहेत, राजे आहेत, ते उभा करणार आहे ते पण दुसऱ्यांना. आमचे नेते काय सांगतील तसं करायचं. तुमचं कोण नेते आहेत आता? पण इथं सांगित सांगवीत कोण नेते आहे तुमचं? तर काय तुम्हाला माहित नाही ते. नाही की आम्हाला माहिती. नाही तसं. कोण आहेत नेते तुमचं? आमचं राजांचं आहेत पोपटांना. पोपटांना? हा, कोणचं? चेअरमन. चेअरमन. हा, पण कोण राजांनी काय करावं? तुतारी घ्यावी का गाड्या का दुसरं काय? काय एवढं काय माहिती आपल्याला. वार कोणाचं आहे? तुतारीचा आहे का गाड्याचा आहे का कमळाचा आहे? आमच्याकडे काय माहित नाही. पण चेअरमन सांगताल ते करायचं. हा, चेअरमन म्हणले गाड्या तर गाड्या, हो ते सांगतात. चेअरमन म्हणले तुतारी तर तुतारी, हा, आणि चेअरमन म्हणलं कमळ तर कमळ. हा. म्हणजे ते ठरल ती. नेता ते आहेत ना. तुमचं नेतं ते आहेत. हा, मग. बर 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 बर. आता कुणाचं वार आहे? यंदा कमळाचं वार आहे आमच्याकडे. कमळाचं? हो, कशामुळं? रणजित दादा कशामुळं? पण भरपूर कामं केलेत. काय काय केलीत काम? भरपूर रस्त्याची कामं केली, हा. परत पाण्याची कामं केली. हा. 60% आमचं पाणी नेलेलं हा. ते माघारी घेतलं. हा. बरीच कामं झालेत. उमेदवार कोण आहे? पण उमेदवार हा. उमेदवार कोण आहे? उमेदवार कोणी बी असू द्या. बरं, रणजित उमेदवार दादा सांगतील ते. हा. आणि आमदार दीपक चव्हाण इकडे आलतं का नाही? नाही आलं. अजिबात नाही आलं. आलंच नाही तर. नाही आलं. नाही येतच नाही ती. येतच नाही तर. अजिबात नाही. कसं काय?
नाही येतच नाहीत ती त्यांचे काय कामच नाहीत गावात आमचे कामच नाही ते नाहीत काय काम येतच नाही काम फक्त रणजित दादा हा रणजित दादा येतच नाही तिकडे नाही अजिबात येत 5 वर्षात आलंच नाही तर आलंच नाहीत हा आलंच नाही ना तर आता किती वय झाले तीच आम्ही अजून बघितलं पण महाराजांनी कामं केली असतील त्यांच्या संजीव बाबांनी केली असतील अहो, केली की काम पण काय काय आमच्या इथं गावात रस्ता आहेत का काय आहे का काय व्यवस्थित आहे का शाळा आहे हा. काहीच नाही हायवे वलटून जावं लागतंय पलीकडे सांगवीला बारामती सांगवी शाळा नाही इकडे आमच्या गावात शाळा नाही शाळा पण नाही नाही ना शाळेचं काय झालं म्हणलं दुरावस्था आहे हा. मराठी शाळेत दुरावस्था आहे हायस्कूलची तर काय पत्रेची बांधली त्यामुळे ते राहू वारं कोणाचं आहे इकडं आता वारा भाजपचं कमळ होय कशामुळं दादाचं लक्ष असते कंटिन्यू कंटिन्यू लक्ष केंद्रात असतं. मोदी हा. परत लाडकी बहीण योजना आली हा. परत शेतकऱ्याला पैसे मिळते हा. शिंदेचं पीएम किसान आहे, मग रेशनिंग दुधाला तर कुठे आहेत तेव्हा? दुधाला तर आनंद दिलाय 35 रुपये झालाच होय दुधाच काय ह्यांच्या दाब्यात जागतिक बाजारपेठ चालते पावडर जर पडले की त्याला काय कोणीच काय करू शकत शेती मालाला तर नाही तर शेतीमाल तर काय कशावरती निलावात व्यापार ठरवणार हा. त्याचा आपण काय आमदार जास्त- इकडे आलते का? जास्त मला आला. आमदार दीपक चव्हाण ओळखीच नाही कोणाची ओळखीच नाही तुला कसं काय ते काय बस उठ म्हणलं की बस बस म्हणलं की बस उठ म्हणले की उठ असं बस म्हणलं की बस बस म्हणले की बस सहीचा अधिकार फक्त तर तुमच्याकडे कसं काय शिकडे समजा तुमचा आमदार कोण आहे तुमचा उमेदवार कोण आहे भाजप आता दादा काढतात त्याच्या पाठीमागे करायचं दादाने ठरवलं की ते फिक्स ते फिक्स 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 दादाच्या माग होय कोणी असू द्या मग. कोणी एक असून ते दादाच्या मागच होय आता खासदार सुद्धा आम्ही दादाच्या माग सगळं गाव होतो होय कटर 200-250 मध्ये आघाडी दिली गावाने बर त्यावेळी आमदार काय 500 मध्ये आघाडी देणार गाव होय. म्हणजे तेहतीस लोक आहेत म्हणजे दादाची प्रामाणिक भावना दादाची पाठीमागे रेल्वे सोय केली हायवे रोड दिला फलटण मारामध्ये हा. लय हाल बघलो आम्ही फलटण मारा सगळ्यात 8 वर्ष फलटण मारून दादाने केलं गडकरीने दिला ना त्या हायवेमुळे इतकं आमची लोक तुम्ही सांगितली 10 ते 12 मुलं मी होय यावेळी झाल्यामुळे चांगलं झालं बर चांगलं झालं